मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते। गेली 2-3 वर्षांपासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फूल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता। तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते। माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, संदीपजी देशपांडे आणि अमय खोपकर यांनी केलेली। महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही, पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती। राज साहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेतील। ते दोघंही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील, परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राज साहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल। पण 2 ठाकरे एकत्र येतील ही चर्चा। टायमिंग एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस हा फक्त तुम्ही सांगताय त्यात कितपत हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या। एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात। पण एकच मला सांगायचं आहे की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे।